श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तर आजचा नवीन विषय म्हणजे महालक्ष्मी साडी. तर संक्रांतीला वाण काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पण असतो. तर हे सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी वस्त्रसुद्धा बनवून तुम्ही देऊ शकता आणि अगदी छान ह्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर पाहू शकता. तर हे कसं शिवायचं, काय शिवायचं हे सुद्धा एकदम सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माझ्या डी पीच्या खाली ट्रँगल दिसतो, त्याला टच करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठा व्हिडिओ अपलोड झालेला दिसेल. तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आहे. तर पाहू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीने, अगदी तुमच्याकडं घरी काठपदरचं ब्लाऊज पीस नसेल तर कसं शिवायचं, अगदी लेसपासून. हे विकत आणलेली लेस आहे आणि विकत आणून लेस लावलेलं आहे. तर त्याच्यापासून सुद्धा असं महालक्ष्मी वस्त्र तयार होतं. तर तुम्ही किंवा कलश वस्त्र तर अशा पद्धतीने बनवू शकता आणि संक्रांतीला सुद्धा मैत्रिणींना तुम्ही भेट देऊ शकता. तर पाहू शकता. जर ज्यांना कुणाला जर भेट द्यायचीच असेल आणि माझ्याकडून मागवायचं असेल तर पर पीस हे 150 रुपये आहे एका पीसची किंमत. तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मागवू शकता. तर पाहू शकता किती छान आणि सुंदर असं झालं. का तर हे पूर्णपणे पडतसुद्धा नाही आहे. असं तुम्ही हे करून हे केलं, बांधलं ना तर अजिबातच नाही आहे. अगदी छान पद्धतीनं असे होतात. ह्या सगळ्या फ्रीला आता फुललेत, इस्त्री केलेल्या आहेत तरीसुद्धा फुललेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला बघा फुलसार असं दिसत असेल. तर खूप छान पद्धतीनं असं महालक्ष्मी वस्त्र तयार बनतं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हात करायला अजिबात विसरू नका.